नमस्कार. मी त्र्यंबक कापडे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, विजयाचे प्रतीक असलेल्या गुढीचा हा पावन सण. त्यानिमित्त मी माध्यम क्षेत्रातील एका प्रवासाला सुरुवात करीत आहे आणि हा प्रवास आपल्या सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा, सहकार्य आणि आशीर्वादाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. मित्रांनो, गेली 35 वर्ष मी मुद्रित माध्यमात पत्रकार म्हणून काम केलं. वार्ताहर म्हणून बातम्यांमागे धावलो, उपसंपादक म्हणून बातम्यांना धार दिली आणि संपादक म्हणून बातम्यांना दिशा देत वर्तमानपत्राचं धोरण सांभाळलं. हा प्रवास तसा सोपाही नव्हता. काट्यावरून चालायचं तरी पाय मागे घ्यायचा नाही. आजवर तुम्ही मला वर्तमानपत्रातून आलात. या कार्यकाळात राज्यातील आघाडीच्या मराठी दैनिकात काम करताना सामाजिक आणि राजकीय विषयांवर मी सडेतोड लिखाण केलं. अनेकदा फोन आले, कधी कौतुकाचे, कधी धमकीचे, पण सत्य कटू असतं आणि तेच प्रभावी औषधही असतं. या तत्वावर मी काम करत राहिलो, कारण पत्रकाराने कुणाला खुश करण्यासाठी नाही, तर जनतेचा आवाज बनण्यासाठी लिहायचं असतं. नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात काम करताना तिथले प्रश्न जवळून पाहिले. जिल्हा निर्मितीनंतरही आरोग्य, शिक्षण, कुपोषण, रोजगार हे प्रश्न आजही तसेच तिथे आहेत. एकाच वर्षात कुपोषणामुळे 300 बालकांचा मृत्यू ही बातमी तेव्हा राज्य सरकारला हादरवणारी ठरली. या बातमीमुळे शासन प्रशासन हादरलं. मुख्यमंत्री थेट घटनास्थळी गेले, निर्णय झाले, मदतीचे पॅकेज जाहीर झालं. त्या क्षणी असं वाटलं, लेखणीचा एक घाव हजारो जखमा भरून काढू शकतो. याच जिल्ह्यात नर्मदा बचाव सारखे मोठं आंदोलन जवळून पाहिलं. आंदोलन करणाऱ्यांची वेदना आणि प्रशासनाची अडचण दोन्ही बाजू समजून घेतल्या. एकतर्फी आरसा नको, तो दोन्ही बाजूने दाखवणारा असावा, हीच माझी पत्रकारितेची भूमिका कायम राहिली. धुळे जिल्ह्यात काम करताना बेरोजगारांची फसवणूक करणारा एक मोठा घोटाळा उघड केला. शेकडो तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या बोगस संस्थेचा पर्दाफाश केला. बातमी दिल्यावर विषय संपला नव्हता. दोषींना तुरुंगात पाठवण्यापर्यंत पाठपुरावा करावा लागला. कारण बातमी छापली म्हणजे जबाबदारी संपली असं नसतं. बातमी मागे उभे राहणं ही देखील एक खरी पत्रकारिता आहे. जळगाव जिल्ह्यात संपादक म्हणून काम करताना असेच अनेक सामाजिक प्रश्न मांडले. पाणी, आरोग्य, शिक्षण, राजकारण, जे जे चुकत होतं ते स्पष्टपणे लिहिलं आणि मांडलं. त्यामुळे काहींच्या अंगावर काटा आला. काहींना आरसा दिसला म्हणून आरसा दाखवला म्हणून आरशावर राग काढायचा नसतो, ही साधी गोष्ट अनेकांना पटली नाही, पण तो अनुभव देखील घेतला. गेल्या अनेक वर्षात विधिमंडळ अधिवेशन कव्हर केली. सत्ता कशी चालते, निर्णय कसे घेतले जातात, पडद्यामागे नेमकं काय घडतं हे जवळून पाहिलं. दिल्लीच्या पत्रकार अभ्यास दौऱ्यात केंद्रीय पातळीवरील नेत्यांना भेटलो. तिथे समजलं, सत्ता मोठी असते पण जबाबदारी त्याहून मोठी असते. एकूण काय, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत पत्रकारितेचा प्रवास अनुभवला. जे पाहिलं, जे अनुभवलं ते प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. न लिहिलेलं सत्य देखील असत्याचाच एक प्रकार असतो, याची जाणीव ठेवून काम केलं. काम खूप केलं, सांगायला खूप काही आहे, पण सर्वच आज इथे मांडता येणार नाही. आता काळ बदललाय, माध्यम बदलतंय. वर्तमानपत्राबरोबरच डिजिटल माध्यम प्रभावी झालंय. मी पण माध्यम बदलतोय. थोडा उशीर झाला असेल, पण म्हणतात ना, देर आये दुरुस्त आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर त्र्यंबक कापडे डिजिटल हे यूट्यूब चॅनल घेऊन आपल्या समोर मी येत आहे. या चॅनलवर तुम्हाला बातमी नाही, तर बातमी मागची बातमी, घटनेमागचा खरा अर्थ, राजकीय भाषण आणि वक्तव्याचा अन्वयार्थ, व्यवस्थेचा खरा चेहरा मी उघड करणार आहे. अफवा आणि तथ्य यातील फरक स्पष्ट करणार आहे. काय घडलं इतकंच नाही, तर का घडलं आणि याचा तुमच्यावर काय परिणाम होतो, भविष्यात काय परिणाम होणार आहे हे देखील समजून सांगणार आहे.
हे चॅनल फक्त माझं नाही, ते तुमचंही आहे. आज जर तुम्ही मला वाचक म्हणून साथ दिलीत, विषय सुचवलेत, चुका दाखवल्यात, प्रश्न विचारलेत, आता प्रेक्षक म्हणूनही साथ द्या. तुमचे प्रश्न, तुमचा अनुभव, तुमच्या भागातले विषय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शक्य तेवढ्या विषयांवर मी थेट बोलणार आहे. जनतेचा प्रश्न हाच माझा प्रश्न, हीच या चॅनलची भूमिका आणि सत्य मांडण्याची नवी दिशा, हेच ब्रीद घेऊन काम सुरू करत आहे. पत्रकारितेचा तोरा तोच राहील, फक्त कागदाऐवजी आता ऑन कॅमेरा असेल. सत्याला धार देत राहील आणि तुमचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत राहील. फक्त लक्षात असू द्या, माझ्या या यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्र्यंबक कापले डिजिटल. या चॅनलवर आपण दररोज भेटत राहू. मी चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ आपल्याला लगेच पाहता आणि ऐकता यावा, यासाठी आत्ताच त्र्यंबक कापले डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपला पाठिंबा हीच या चॅनलची ऊर्जा आणि ताकद असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.